कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय असं का घेऊन आला तुम्ही? अहो आई साहेबांनी काय वाटलं असेल असं का घेऊन आलाय? तुम्हाला काय वाटतं ह्याचा विचार केला त्यांनी कधी? कायम करतात। हा तुमचा गैरसमज आहे। म्हणजे कळेल, तुमच्या बरोबर काय घडलंय ते सगळं कळेल तुम्हाला। इथे नको, आपण खोलीत जाऊन बोलूया, या। ओ थांबा, इथं सांगा काय सांगायचं ते। आणि आज ह्यो काय गिअर टाकलाय तुम्ही? काय बोलत होतो तुम्ही? असं का बोलत नाही तुम्ही? डोसकर परिणाम झाला का मास्तरींबाई? तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय अधिपती। म्हणजे तुम्ही लॉजिक नाही वापरत अधिपती। मॅडम जे म्हणतात तेच तुम्ही करता। प्रभाव आहे तुमच्यावर मॅडमचा। हो, तर प्रभाव आहे म्हणजे असणारच। आईचा प्रभाव असणारच की लेकरावर, अजून कोणाचा असणार? त्याच्यात वाईट काय आहे? आई जे काय करते ते लेकराच्या हितासाठीच करते ना। आई करतेच, पण अधिपती तुमच्या बाबत जे काही घडलंय ना ते फार चुकीचं आहे। नुकसान झालंय तुमचं, या घराचं। तुम्हाला कसं कळत नाहीये अधिपती? तुम्हाला तुमची बुद्धी आहे ना, पण आजपर्यंत तुमच्या मताप्रमाणे भुवनेश्वरी मॅडमनी कधी काही होऊ दिलं? लहानपणीच तुमच्या हातातलं पुस्तक काढून घेतलं आणि आता तुम्ही शिकत होता तर फळात जाळला। मग हे सगळं तुम्ही आता का बोलालाय? त्या फळ्यावेळेचा विषय कवाचा काय संपला की? संपला नाही अधिपती, तो विषय त्यांनी संपवला। हेच करत आलेत ते आजपर्यंत, कारण त्यांना तुमच्यावर कंट्रोल ठेवायचा असतो आणि तुमच्या थ्रू या अख्ख्या घरावर कंट्रोल ठेवायचा असतो। त्यांनी तुम्हाला शिकू नाही दिलं, कारण त्यांना त्यांच्या टाचेखाली तुम्हाला ठेवायचं होतं। तुम्ही शिकला असतात तर तुम्हाला बाहेरचं जग दिसलं असतं, खरं खोटं करता आलं असतं, आणि हेच त्यांना नको होतं। म्हणून त्यांनी तुमच्या आयुष्यातून शिक्षण दूर नेलं। शिक्षण नाही, अक्कल महत्वाची, हे तुम्हाला पढवलं। आणि तुम्ही पण आजवर तेच फॉलो केलं, कारण त्यांचा पगडा आहे तुमच्यावर खूप। पण तुम्हाला कळत नाही अधिपती, त्यांना हवं तेच करतात, कारण त्यांना या घरावर, घरातल्या सगळ्यांवर वचक ठेवायचा आहे। आणि हे करण्यासाठी तुम्ही त्यांचा हुकमाचा एक्का आहात, कळसूत्री बाहुली आहात तुम्ही। त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष आहात तुम्ही। त्यांचं प्रेम नाहीये तुमच्यावर अधिपती, त्यांचं अजिबात प्रेम नाहीये तुमच्यावर। त्यांचं सत्तेवर प्रेम आहे, पैशांवर प्रेम आहे, आणि त्यासाठी त्यांनी तुम्हाला असं धरून ठेवलंय, जखडून ठेवलंय तुम्हाला। आणि त्यासाठी मायेचा, प्रेमाचा वगैरे दिखावा करतात त्या, फक्त दिखावा। पास झालं मास्तरीनबाई, लिमिट सोडायला लागलाय तुम्ही आता। पास झाला तर एक शब्द पण ऐकून घेणार नाही आम्ही। अहो अधिपती, तुम्ही समजून घ्या ना, त्या तुमचा वापर करतायत। त्यांनी खरंच तुम्हाला जखडून ठेवलंय त्यांच्या स्वार्थासाठी। आम्हाला कशाला जखडून ठेवतील आई साहेब? आणि काय म्हणला तुम्ही? मायेचा दिखावा? मापात बोला जरा। मी बायको आहे म्हणून आई साहेबांविषयी काय पण बोलला ना, खपून घेणार नाही मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।